स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सांगलीत काँग्रेस भवनजवळ हालचाली गतिमान. विशाल पाटलांच्या बाबतीत काय घडलं? 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. सांगली लोकसभा निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवसाची प्रतीक्षा सर्वांनाच असताना सांगली येथील काँग्रेस भवन जवळील हालचाली गतिमान झाल्याचं चित्र सध्या दिसू लागलंय. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते वरिष्ठांकडे मागणी करत होते, परंतु विशाल पाटील यांना शेवटपर्यंत उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी अखेर बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही ते काय करणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. महाविकास आघाडीकडून अर्ज माघारी घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता, मात्र त्यानंतर विशाल पाटील यांनी सर्वांनाच धक्का देत आपला अर्ज कायम ठेवलाय. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत रंगत आली आहे. विशाल पाटील यांच्या रूपानं संजय काकांना जोरदार टक्कर निर्माण झाली आहे. दुसरीकडे आज काँग्रेस भवन जवळील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे वसंतदादा भवन असं नामकरण करण्यात आलंय. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात यामुळे आता काँग्रेस पक्षाशिवाय वसंतदादा घराण्याला लढावं लागणार आहे. येथील वसंतदादा भवन असं नामकरण करत वसंतदादांचा एक फोटो देखील कार्यालयाबाहेर लावलाय. त्यामुळे या नामकरणाची चर्चा सर्वत्र आहे. मात्र विशाल पाटील यांनी केलेली बंडखोरी याचं मोठं आव्हान संजय काकांसमोर आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा येथे नर्सरी ते इयत्ता 8वी प्रवेश सुरू. फोनिक क्लास, सर्वोत्तम ऍक्टिव्हिटीज, माइंड पॉवर, कम्युनिकेशन स्किल, फिअरलेस डिसिप्लिन. प्री प्रायमरीसाठी टाटा अर्ली एज सोल्युशन. प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड खेळातून शिक्षण, प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग. मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक. भव्य कॅम्पस, 50,000 स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान. सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण, डान्स, म्युझिक, गिटार प्रशिक्षण. लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा. सांगली लोकसभा जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज विशाल पाटील यांनी माघारी घेतलेले नाही. त्यामुळे सांगली लोकसभेला तिरंगी लढत अटळ झाली. विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत पक्षाने दिलेत. त्यामुळे आता काँग्रेस काय कारवाई करणार याकडे आता लक्ष आहे. विशाल पाटील यांना आतापर्यंत पाठिंबा देणारे स्थानिक आमदार, काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या हितासाठी पाटील यांनी माघार घ्यावी असं म्हटलं होतं. मात्र सांगलीत अखेर विशाल पाटील यांची बंडखोरी कायम राहिली आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवल्यानं विशाल पाटील यांचं मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची चेष्टाही अयशस्वी ठरली आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. सांगली लोकसभेसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात असल्यानं प्रत्येक बूथला 2 EVM मशीन्स लावावे लागणार आहेत. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.